हाय फ्रेंड्स, रोज मी सकाळी 5:30ला उठते. आज वेळच झाला जरा उठायला. हे मेथीचे लाडू आहेत, माझ्या मैत्रिणीने दिलेले. ते कालपासून पिशवीतच होते, तर तेच मी पहिला डब्यात भरून ठेवले. इकडे मिस्टरांच्या डब्याची तयारी करते मी. मुगाची भाजी आणि पोळेच काढणार आहे आज, कारण की भाकरी आणि आता चपातीचं पीठ भिजायला पण वेळ लागेल, म्हणून मी पोळेच काढायचं ठरवलं. पोळे कसे पटापट होतात आणि मला व्हिडिओ पण आज शूट करायचा होता आणि वेळ पण झालेला आधीच, म्हणून मी पटापट पोळेच काढते. आणि मी पालघर साईडचे असल्यामुळे आमच्याकडे हे पोळे खूप फेमस आहेत. घरोघरी संध्याकाळच्या वेळी तुम्हाला पोळेच मिळतील. आणि इकडे मी कामामध्ये बिझी आहे, तर मिस्टर स्वतःचा डबा स्वतःच भरतात आणि घेऊन जातात. आणि ही झोपली आहे, तर मला पटकन माझं आवरून घेते. आणि तिचा आणि माझा एकच टायमिंग आहे. तिचा स्कूलचा आणि माझ्या ड्युटीचा 8चाच टायमिंग आहे. आणि इकडे उठवते तर उठत पण नाही, किरकिर पण करतात. झोप आली आहे, स्कूलमध्ये नाही जायचं म्हणून. आणि इकडे मी तिला रेडी केलं आहे आणि तिच्यासोबतच बसते मी खायला, कारण की तिला एकटीला दिलं तर ती किती खाते किंवा नाही खात, आणि तिला उपाशीच असं स्कूलमध्ये पाठवायला माझं मन पण नाही होत, म्हणून मी तिच्या सोबतच बसते. म्हणजे माझ्यासमोरच ती पण नाश्ता करते आणि मी पण करते, आणि तिला थोडंसं तरी मी खायला घालते स्कूलमध्ये रोज जायच्या रडते आधी. काय यशस्वी तू? बाय. हा, नाही रडत ती आता, गुडगल झाली. आणि इकडे माझी मुलगी कंप्लेंट करते, मम्मी तूच सोडीला शाळेत, ही नुसती रडते, गेटच्या आतमध्ये पण जात नाही. आणि इकडे 8-10 झालेले तरी पण मी घरीच होती, आणि माझी ड्युटी आहे 8ची. मी हॉस्पिटलमध्ये फोन करून सांगितलं आहे की थोडा वेळ होईल म्हणून. रोज असं नाही चालणार ना, वेळ करून. कधीतरी मुलीने जास्त हट्टपणा केला की मम्मी तूच चल सोडायला, तर मग माझा पण नाईलाज असतो. मग मी तिला जाते सोडायला स्कूलमध्ये, आणि मग तिकडूनच तिला स्कूलमध्ये सोडून मी ड्युटीवरती येते. आणि मी इकडे आता पोचली आहे ड्युटीवर, आणि पेशंटची ओव्हर घेते. हे लोक पण चेंज करून रेडी आहेत घरी जायला, आणि ते मी ड्युटीसाठी रेडी झाली आता. इकडे कामाला सुरुवात केलेली आहे. इकडे हॉस्पिटलमध्ये मी काम करताना इथे पेशंटला मी लिफ्टमधून शिफ्ट करतोय, तेव्हा मी हा व्हिडिओ काढला होता. आणि ही माझी मैत्रीण आहे लॅबमधली. मी जेवायला चालली आहे तर ती मला चिडवते हाय गाईज म्हणून. आणि इकडे माझं जेवण झालं आहे, आणि इकडे इव्हिनिंगचा स्टाफ पण आला आहे, त्यांच्यासोबत मी बसली आहे आता. आणि त्यांना मी आता ओव्हर देणार आणि घरी जाणार. दुपारी 3 वाजता माझी सुट्टी होते. 3 वाजता 3-3:30ला घरी येताना ऊन पण बघा किती असतं. आता घरी पोचली आहे मी, आणि हा सगळा सकाळपासूनचा पसारा आहे घरी. भांड्यांचा पण हा राडा आहे, तो मी आता तसाच ठेवणार. आणि मी आणि आता माझी मुलगी दोघीही झोपणार, कारण की ती पण सकाळी लवकर उठलेली आहे. आणि ही भाजी सासूबाईंनी पाठवली आहे, केळ्यांच्या फुलांची. हा लाडू सकाळी दाखवलेला तुम्हाला मेथीचा, तोच मी आता चहासोबत घेतला आहे खायला. आणि इथे माझ्या मुली पण स्कूलमधून आलेल्या आहेत, आणि त्या मला सांगतात काय काय झालं स्कूलमध्ये, काय काय केलं. इथे ही भाजी पण बनवली मी केळ्याच्या फुलांची. आणि अजून एक पालेभाजी पण दिली होती, सासूबाईंनीच पाठवलेली. तिचं मला नाव नाही माहिती काय आहे ते. तुम्हाला जर माहिती असेल या भाजीचं नाव तर कमेंट करून सांगा. आणि एकीकडे आता मी जेवण करायला ठेवलं आहे, आणि एकीकडे मी आता सगळं पसारा आहे सकाळपासूनचा तो आवरत घेते. पहिला मी हॉलमधलाच पसारा आवरणार, कारण की आता संध्याकाळची वेळ पण झाली आहे, आणि कोणी आलं तर असा समोरच पसारा चांगला नाही वाटत.
सगळं आवरून झाल्यावर इकडे मी देवपूजा करते संध्याकाळची आणि इथे देवाला मी नमस्कार करते. तर ही मला चिडवून दाखवते, व्हिडिओ काढते तर ती पण मला हात जोडून नमस्कार करून दाखवते. आणि इकडे भाजी झालेली आहे. त्या भाजीमध्ये आता मी खोबरं घालते, कारण की खोबरं टाकल्याशिवाय भाजी ही चांगली पण लागत नाही. आणि आता भांडी घासते आणि कॅमेरा लावला आहे तर हिला यायचंच असतं कॅमेऱ्यामध्ये बोलायला. ती तिकडे करून बोलते तर मी तिला बोली कॅमेऱ्यामध्ये बघून बोल असं मी तिला सांगते. हॅलो गाईज, आता मी भांडी घासते. भांडीच्या नंतर मी झोपणार. झोपल्याच्या नंतर मला उठणार, मी उठवणार. उठल्याच्या नंतर हॅलो गाईज, आता मी धुते भांडे. हे बघा, आता मला धुयचं आहे. हे बघा, मी हे धुते. वेळेला काहीतरी त्रास देते. मी पण आपल्याला आत्ता काम करते, छोटी आहे तर पुढे पुढे येते काम करायला. आणि जेव्हा मोठी होईल ना तेव्हा अजिबात काही काम करायला मागणार नाही. आणि मला सगळी घरातली कामं परवडतात करायला, पण हे एक अभ्यासाचं काम आहे हे मला अजिबात परवडत नाही. खूप मला कंटाळा येतो हिचा अभ्यास घ्यायला. आणि इकडे आता मी तांदळाचे हे पोळे काढते. हे तांदळाचं पीठ पण सासूबाईंनीच पाठवलं आहे गावावरून. तर आता पीठ आहे तोपर्यंत मी तांदळाचेच पोळे काढणार, मस्त गरम गरम पोळे. आणि इकडे मिस्टरांचं ताट पण रेडी झालं आहे, त्यांना पण मी जेवायला वाढलं आहे. आणि ते लवकर जेवतात, त्यांना जेवायला दिलं आणि मी चालली आहे आता. इकडे मंडेचा मार्केट असतो आमच्याकडे, खूप मोठा मार्केट भरतो सोमवारी. तिकडेच मी आता भाजी आणायला चालली आहे. आठवडाभराची भाजी मी घेऊन येणार तिकडून. माझ्यासोबत आमच्या बिल्डिंगमधल्या बाजूवाल्या काकी पण आहेत, पण त्या काही व्हिडिओमध्ये यायला तयार नाही आहे. त्या म्हणतात मला नको घेऊस तू व्हिडिओमध्ये, तूच काढ तुझा व्हिडिओ. आणि खाली आली भाजी घेऊन बिल्डिंगच्या, तर ही मावशी आहे, हिने पण स्टॉल लावला आहे पाणीपुरीचा. आणि माझी मुलगी ती या क्लासमधून छोटीला आणायला चालली, ती पण पाणीपुरी खायला थांबली. आता इकडे मी पाणीपुरी खाणार आणि मगच घरी जाणार. एकदम छान बनवते मावशी पाणीपुरी, एकदम टेस्टी असते. आमच्या पूर्ण बिल्डिंगच्या लोकांना तिची पाणीपुरी खूप आवडते. आणि हा सगळा मी भाजीपाला आणला आहे बाजारातून आठवड्याभराचा, तो मी आता साफ करून मस्त फ्रीजमध्ये ठेवून देणार. आणि हिला ही भाजी बघूनच नको म्हणते खायला, मला ही भाजी नाही खायची म्हणून. पण मी तिला सांगितलं तू टेस्ट करून बघ, आवडली तर खा म्हणून. मग तिला आवडली भाजी आणि मग आता ही खाते आहे भाजी. मग दीदीचं बघून हिला काही सांगायची गरजच नाही आहे, ती बरोबर तिचं बघून खाणार. आणि इकडे सगळं आवरलं मी आता. आणि पुन्हा आता माझी मॉर्निंग ड्युटी आहे, तर पुन्हा सकाळच्या डब्याची तयारी करते मी इकडे. आणि मुलीला सांगितलं आहे की तू तिचं नानूचं दप्तर भर आणि तिला जरा मावशीकडे सोडून ये. मग इकडे माझी मुलगी दप्तर भरते तिचं. बाय.